भगवान गौतम बुद्ध तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते. डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतभूमीमध्येच नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये हे वैभव निर्माण करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक राजा आणि याच भारतभूमीमध्ये बहुजनांसाठी त्यांच्या सुखाचा हिताचा विचार करणारे, त्यांच्यासाठी आपलं आयुष्य झिजवणारे राजा शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, या सर्व महामानवास कोटी कोटी वंदन करते. आणि याच भारतभूमीमधले जे स्त्रीरत्न आहेत त्या स्त्रीरत्नांना, त्यामध्ये माता महामाया असतील, माता यशोधरा असतील, मा भीमाई, मा रमाई, माता सावित्री यांना कोटी कोटी वंदन करते. आणि आजचा आपल्या आयुष्यामधला इतका शुभ दिवस, आपण त्या दिवसाला शुभ दिवस म्हणतो कारण आपली पाऊलं राजा सम्राट अशोकानं जे निर्माण केलेलं वैभव आहे, जो आपल्या सगळ्यांचा वारसा आहे, त्या वारसाकडे हा जो जथ्था आहे, हा जथ्था असा येतो, तर तो आपल्या आयुष्यातला फार शुभ दिवस आहे. आणि म्हणून या दिवशी या ठिकाणी आपल्या या धम्मसहलीमध्ये असणारे जे काय माझे धम्म बांधव आणि भगिनी आहेत त्यांना सप्रेम जय भीम करते, सविनय जय भीम करते. आणि या समूहामध्ये जे काय माझे अभ्यासू धम्म बांधव आहेत त्याच्यामध्ये एक नंबर बोधिसत्व चॅनलचे माझे सागर कांबळे भाऊ आहेत की जे तुम्हाला या बुद्धलेणीमध्ये असणारी रेघ ना रेघ तिचा इतिहास अतिशय सुंदर पद्धतीनं तुमच्यासमोर तो प्रस्तुत करतील. त्यानंतर माझे राजू भालेराव भाऊ आहेत, यांचाही त्याच्यामध्ये, ते पालीचे अभ्यासक असल्यामुळे त्यांचाही त्याच्यामध्ये खूप छान असा अभ्यास आहे. ते सुद्धा बुद्धलेख विषयी खूप छान तुमच्या पुढे माहिती सांगतील. आणि माझ्याबरोबरच्या माझ्या MA पाली करत असतानाच्या माझ्या वर्गमैत्रीण जयश्री भिंगावडे ताई असतील, तर आम्ही MA पाली करत असताना हे सगळं वैभव अभ्यासलं. आणि खरंच काय आहे, आणि त्याआधी वडिलांचा वारसा की जे वडील बुद्धलेण्यामध्ये येत होते आणि म्हणून बुद्धलेणी कळली, समजली, तर हा सगळा वारसा आहे. आणि इथे माझे असलेले सगळेच जे प्रमोद भाऊ असतील, अभ्यासक आहेत, बुद्ध धम्माचा अभ्यास करणारे आहेत, तर हे अभ्यासू आहेत. आणि त्याच्यामध्ये मला इथे बोलण्याची संधी दिली आणि त्यात विषय सांगितला की माझ्या महिला भगिनी कशा जास्त प्रभाव इथे बुद्धलेणीकडे वळतील, येतील. तर खरंच आजच्या दिवशी मी माझ्यातर्फे आणि या धम्मसहल हे जे काय वसा आणि वारसा आहे, हा वसा आणि वारसाला आम्ही प्रतिसाद दिला तर तो वाढता वाढता खूप मोठा वाढेल. आणि जर आपण या बाबीकडे दुर्लक्ष केलं तर पुन्हा हे जे दुर्लक्षित आहे, आपण गेलो ते एखाद्या रूममध्ये तर तिथे जाळ्या आहेत, तिथे आता माझ्या एका भावाच्या अंगावर पाल आली, आपण सतत आलो तर माझ्या मते तिथलं ते सगळं बंद होईल. त्यांचं वास्तव्य आपलं वास्तव्य वाढेल, त्यांचं वास्तव्य त्यांच्या परत ज्या ठिकाणी आहे तिथे वाढेल. आणि म्हणून इथे जसे माझे पुरुष बंधू बांधव येतात, तसं स्त्रियांनी का येऊ नये, माझ्या महिला भगिनींनी का येऊ नये. प्रत्येक घरातून त्या घरातला कुटुंब प्रमुख जसा येतो, जशा आज माझी मिस्टर आणि मी आलो, मुलगा नाही आला, तर तसं प्रत्येक कुटुंबामधून आपलं कुटुंब प्रमुख, पत्नी, घरात मुलं असतील त्यांनी जर हा प्रमाण वाढलं, आणि त्यातल्या त्यात महिलांसाठी तर तथागतांच्या काळापासूनच समानतेचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून मग तथागत भगवान बुद्ध असतील, राजा सम्राट अशोक असतील, नाहीतर शाहू महाराज असतील, राजे शिवाजी असतील, यांनी महिलांना फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, समानतेचे अधिकार दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर संविधान रूपी नाही का आपल्याला समानतेचा अधिकार देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तर केव्हा ऐकणार आपण त्यांचं.
आपण फक्त वाचतोय ऐकतोय. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले दर रविवारी विहारात जा. बरं, विहारातही आपण किती जण जातोय ते आता केंद्रीय शिक्षिका असल्यामुळे मला जेव्हा मी प्रत्येक विहारामध्ये जाते तेव्हा 1-2 संख्या असते फक्त महिलांची आणि पुरुषांचं प्रमाण असतं 4 ते 5 विहारांमध्ये. आणि मग विहाराकडून आपण जर आपला वसा आणि हा जो काय वारसा आहे, हे वैभव आहे आपलं, आणि या वैभवाकडे आपण कधी यायचं. आणि म्हणून आज दुर्लक्ष होतंय. पुन्हा एकदा मला त्यांनी जो विषय सांगितला, मी माझ्या इथे असलेल्या भगिनींना सांगू इच्छिते अगदी हृदयापासून की आपण तर आलातच, पण आपण आणखी महिलांना, आपल्या बहिणीला, आपल्या मावशीला, आपल्या चुलतीला, आपल्या आईला, नाही का, जसं आता सागर कांबळेच्या आई आहेत, बरोबर नाही का, तसं आपण आपल्या घरातल्या महिलांना कधी आणतात. प्रत्येक वेळी त्यांची पूर्ण फॅमिली नाही का, तर आपण कधी